डोंगर वनराईतून बालक हे फिरले, पर्वत माथा धुंडीत धुंडीत घोर तप केले, वादळ वारा ऊन पाऊस अंगावर झेलले, महायोगी सिद्ध स्वयंभू आज गगनगिरी झाले. हो, कोण होतं सोबतीला? महाराज कसे राहिले असतील जंगलामध्ये, माणसाशिवाय अन्नाशिवाय बसले योगी वृक्षा खाली 7 श्वापदांचे. कुणी नव्हतो, वाघासारखी हिंस्र श्वापद तिथं होती, ती सगळी सोबतीला होती. बसले योगी वृक्षा खाली 7 श्वापदांची, बसले योगी वृक्षा खाली 7 श्वापदांची, सरपटणारे सखे सोबती भीती ना कशाची. सगळे सर्पच त्यांच्या सोबतीला होते. महाराज खाली बसायचे, वर्ण सर्प निघून जायचा, महाराजांना भान नसायचं. सरपटणारे सखे सोबती भीती ना कशाची, दिव्यत्वाची साक्ष पटता प्राणीही डुलले. अरे घरात साप आला तर आम्हाला भीती वाटतोय, साप मारणाऱ्याला आम्ही, साप पकडणाऱ्याला आम्ही शोधून आणतोय, पण महाराजांची ती अवस्था का असेल? दिव्यत्वाची साक्ष पटता प्राणीही डुलले. त्या प्राण्याने सगळ्या खऱ्या अर्थाने महाराजांना सांभाळलं असेल तर माणसाने नाही सांभाळलं. त्यावेळच्या काळात त्या सगळ्या प्राण्यांनी महाराजांना सांभाळलं असं जरी मी म्हटलो तर ते सुद्धा चुकीचं ठरू नये. महाराजांना इतकी माया कोणी दिली असेल? आई वडील तर लहानपणीच निघून गेलेत. मगाशी निवेदकांनी सांगितलं, आजी आजोबांनी सांभाळ करण्यासाठी आजोळी नेलेला आहे, पण हे बालक 8व्या वर्षी घरातून बाहेर पडलेलं आहे. माया कोणी दिली असेल? उदंड दिदली माया ममता इथल्या दगडानी. दगड हात महाराजांना आधार होता. उदंड दिदली माया ममता इथल्या दगडानी, सूर्य प्रकाशा अन्न समजले सद्गुरु रायानी. महाराज कुठं इकडे तिकडे जन्माला नाही आले. हो, महाराज राजघराण्यात, पाटण घराण्यात, क्षत्रिय कुलवतच घराण्यात महाराज जन्माला आले. राजघराणे सोडून स्वामी, राजघराणे सोडून स्वामी विश्वेश्वर झाले, योगेश्वर झाले, महायोगी सिद्ध स्वयंभू गगनगिरी झाले. असं गगनगिरी महाराजांचं जीवन. तुकडोजी महाराज जसं म्हणतात की भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या. महाराजांच्या त्या गडाच्या आश्रमाला कधी कुलूप नाही, मोकळी गुहा आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. भले हे तुकडोजी महाराजांनी स्वतःबद्दल लिहिलं असेल. तुकडोजी महाराजांचं, संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांचं त्यावेळचं जीवन तसं असेल, पण त्यानंतरच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं योगी जीवन, अशाच पद्धतीचं खडतर जीवन जर कोण जगला असेल तर त्या महात्म्याचं नाव फक्त आणि फक्त गगनगिरी महाराज आहे. गगनगिरी महाराजांची लोकोद्धारासाठी सतत तळमळ होती. मी तुम्हाला सांगितलं, दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये माणसं यायला लागली त्यावेळी महाराजांनी ठरवलं, त्यांनी परमेश्वराला साकडं घातलं की परमेश्वरा, अजून तुझ्याशी माझं सख्य जुळायचं आहे, शिवाशी माझं नातं जुळायचं आहे. अजून तू मला कसला तो दिसायचा आहेस, मला नको फसवूस, मला साधना करू दे. आणि मग गगनगिरी महाराजांनी दाजीपूरचं अभयारण्य सोडलं. आणि मला वाटतंय तो पहाड गगनगड, की ज्या गगनगड किल्ल्याचं कुठे इतिहासामध्ये सुद्धा उल्लेख नाही, ज्या किल्ल्यावर छत्रपती ताराव राणी साहेबांनी औरंगजेबाशी 17 वर्ष झुंज देत असताना 7 वर्षाच्या किल्ल्याचा आधार घेतला, त्या किल्ल्याचे सगळे अवशेष भग्न झाले होते. अशा किल्ल्यावर महाराज गेले, तिथं महाराजांनी साधना केली. त्या गोयेमध्ये वटवाघळांच्या शिवाय कोणाची वस्ती नव्हती. त्या जंगलात संबंध जंगली परिसर होता, कारवीचं बेट होतं, तिथं सुद्धा सगळी हिंस्र श्वापद आणि सर्पांच्या शिवाय कोणाची वस्ती नव्हती. तिथं महाराज रमले. महाराज एकांतातून लोकांतात जायसाठी लोकांची धडपड आहे, पण लोकांतातून एकांतात जाण्यासाठी महाराजांनी सबंध आयुष्य खर्च केलं. अष्टसिद्धीच्या पलीकडे पोहोचला योगी. 4 तपापासून लोकांच्यातून वेगळा राहिला. ज्यावेळी महाराज लोकांच्यात आले, ज्यावेळी महाराजांनी लोकसंपर्क संग्रह करायला सुरुवात केली, अनेक त्यावेळच्या काळामध्ये महाराजांचे साधक होते. महाराज गडावर राहिले, महाराज दाजीपूरला राहिले, महाराजांची अनेक तपस्थानं आज आहेत. महाराजांनी अनेक ठिकाणी तपसाधना केली, अनेक ठिकाणी हठयोगाच्या अनेक क्रिया केल्या, अनेक तपस्थानं आज ऊर्जितावस्थेत येताना आम्हाला बघायला मिळतात. पण नक्की गगनगिरी महाराजांची तपस्थानं किती हे मला वाटत नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर किती आहेत हे कोणालाही सांगता येईल असं मला तरी आज वाटत नाही. दिलीप शिंदेनी परवा स्टेटमेंट करता सांगितलं की नागार्जुन सागरमध्ये